ती म्हणजे मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात नारायण राणे आणि भागवत कराड यांना संधी दिलेली नाही। नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही। महाराष्ट्रातल्या ज्या नेत्यांना फोन आला त्या संदर्भातली माहिती आपण सकाळपासून पुढारी न्यूजवर बघतोय। मात्र याच्यामध्ये जे ज्येष्ठ नेते आहेत, भाजपचे नारायण राणे आहेत, भागवत कराड आहेत, त्यांना मंत्रिपदासाठी शपथ घेण्यासाठी अजूनही फोन आलेला नाही। त्यामुळे त्यांना ही संधी मिळणार नाही असं चित्र एकंदरीत समोर दिसतंय। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। शिवाजी, राणेंना किंवा कराडांना अजूनही फोन आला नाहीये मंत्रिपदासाठीच्या त्यांच्या आशा मावळल्यात असं म्हणायचं का मग? खरं तर पाहिलं तर महाराष्ट्रातून फक्त 2 मंत्री कायम राहिले आहेत, ते म्हणजे पियुष गोयल आणि दुसरे नितीन गडकरी। बाकी सर्व मंत्र्यांची नावं गाळण्यात आल्याचे समजतंय। रावसाहेब दानवे यांचा पराभव झालेला आहे, कपिल पाटील यांचा पराभव झालेला आहे, भारती पवार यांचा पराभव झालेला आहे आणि त्यानंतर भागवत कराड हे राज्यसभेवरती आहेत, त्यांना गाळण्यात आलेलं आहे। नारायण राणे हे लोकसभेवरती निवडून आलेले आहेत, त्यांना गाळण्यात आलेलं आहे। मात्र जी माहिती मिळत आहे त्यानुसार स्वतः नारायण राणे यांनी या संदर्भात त्यांची तब्येत ठीक नसते असं सांगितलं होतं भाजप श्रेष्ठींना, त्यामुळे त्यांना हे मंत्रीपद नाकारण्यात आल्याचं समजतंय। त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचा जो मुलगा आहे, राणे कुटुंबातील आमदार आहेत, त्यांना राज्यातील मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात यावं। या सगळ्या पार्श्वभूमीवरून त्यांना मंत्रिपद जे आहे ते सध्या नाकारण्यात आलेलं आहे। मराठा समाजातून मोठं नाव होतं नारायण राणे, त्याच्यानंतर अशोक चव्हाण, ही नावं चर्चेतच राहिलेली आहेत। यापैकी कोणत्याही खासदारांना मंत्रिपद मिळालेलं नाहीये। त्यामुळं जी माहिती मिळत आहे त्यामुळे यासाठी सगळ्यामध्ये यामुळे धक्का आहे तो भागवत कराड यांच्यासाठी आहे। कारण भागवत कराड हे अर्थ राज्यमंत्री होते आणि त्यांना या ठिकाणी जे आहे मंत्रिपद जे आहे थोडक्यात त्यांना वगळण्यात आलेलं आहे। वंजारी समाजातून येणारे अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना स्थान होतं, आता त्यांनाही याच्यामधून वजा करण्यात आलेला आहे, वगळण्यात आलेला आहे। दुसरीकडे पाहिले तर पंकजा मुंडे या वंजारी समाजातून बीडमधून एक मोठं नाव होतं, मात्र त्यांचाही पराभूत झालेला आहे। या सगळ्या याचा विचार करता महाराष्ट्रातून जी नावं सध्या म्हणून आपण जर पाहिलं तर प्रकर्षाने समोर दिसतात। विदर्भामधून 2 मंत्री आहेत, मराठवाड्यातून एकही मंत्री नाही। उत्तर महाराष्ट्रातून जर आपण पाहिलं तर रक्षा खडसे यांना संधी मिळाली आहे, ओबीसी समाजाचा आहे। विदर्भातून प्रतापराव जाधव, नितीन गडकरी यांना स्थान आहे। पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पुण्यातमधून मुरलीधर मोहोळ यांना स्थान देण्यात आलेलं आहे आणि मुंबईतून पियुष गोयल यांना स्थान देण्यात आलेलं आहे। एवढ्या आणि खाली जर आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा रामदास आठवले यांची वर्णी लागलेली आहे। मात्र मागच्या युपीए सरकारमध्ये असो किंवा मोदी सरकारच्या 2-1 मध्ये असो राज्यमंत्री पदावरतीच त्यांना संधी देण्यात आलेली आहे। आता हे सिनियर मंत्री असल्यामुळे यावेळी तरी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जात आहे का, त्यांची पुन्हा एकदा राज्यमंत्री पदावरतीच बोलवण केली जात आहे, हे देखील पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळं सध्याची जर आपण पाहिलं तर दलित समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे, ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे, त्याच्यावर ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे, मारवाडी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे। एकंदरीत सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आजच्या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातून झालेला आहे। मात्र प्रादेशिक असमतोल जो आहे तो यामध्ये पाहायला मिळतो। मराठवाड्यातून सगळ्यात मोठा फटका भाजपला बसलेला आहे, मात्र मराठवाड्यातून कुठल्याही मंत्र्याला संधी देण्यात आलेली नाहीये। या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाहता मराठवाड्याला मधून कोणाला संधी मिळेल का अजूनही या संदर्भात चर्चा सुरू आहे। मात्र या सगळ्यामध्ये अजून एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला कुठलंही मंत्रीपद जे आहे ते अद्यापर्यंत मिळालेलं नाहीये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत त्यांची बैठक सुरू आहे, त्यामुळे वगळण्यात आल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे। निश्चित, आणि या सगळ्या चर्चा सुरू असल्या तरी प्रत्यक्ष नावाची घोषणा कधी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या तपशिलांसाठी।